नमस्कार श्रोते हो, नामाची महिमा पॉडकास्टमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे अखंड जपाची अनुभूती. उपाख्यान 36. अखंड जपाची अनुभूती अथक आणि सतत प्रयासनंतर प्राप्त होते. ही अनुभूती ऐकून समजण्यापेक्षा जगून कळणारी आहे. तरीही संतांनी सांगितलेल्या अनुभवांच्या आधारे आपण तिचं चिंतन करू शकतो. अखंड जप म्हणजे दिवसभर माळ रवण नाही. अखंड जप म्हणजे काम करताना, बोलताना, चालताना मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात नाम सतत वाहत राहणं. जसं श्वास अखंड चालू असतो तसंच नामही आतून आपोआप सुरू असतं. सुरुवातीला साधक ठराविक वेळेला जप करतो. तो जप प्रयत्नाने होतो. मन भटकतं, परत आणावं लागतं. पण जसा जसा जप निष्ठेने चालू राहतो तसा तसा नामाचा संस्कार मनावर खोलवर उमटू लागतो आणि एक दिवस लक्षात येतं, जप थांबवला तरी नाम थांबत नाही. अखंड जपाची पहिली अनुभूती म्हणजे आतली शांतता. बाहेर गडबड असते, प्रपंचाचे प्रश्न असतात, पण आत कुठेतरी स्थिरपणा असतो. मन पटकन अस्वस्थ होत नाही. ही शांतता म्हणजे नामाची सततची उपस्थिती. दुसरी अनुभूती म्हणजे स्वतःबद्दलची जागरूकता. राग येणार असतो, पण तो पूर्ण उफाळून येत नाही. विचार उठतात, पण त्यात आपण वाहून जात नाही. नाम जणू आतून सावध करत असतं, थांब, पहा, साक्षी रहा. तिसरी अनुभूती म्हणजे भगवंताची जवळीक. अखंड जपात देव वेगळा वाटत नाही. तो दूर बसलेला नसतो. तो आपल्या श्वासात, विचारात, भावनेत सामावलेला असतो. एक गोड आपुलकी निर्माण होते. भीती कमी होते, विश्वास वाढतो. अखंड जपाने दुःख नाहीसं होत नाही, पण दुःखाला सामोरे जाण्याची दृष्टी बदलते. अपयश आलं तरी मन कोसळत नाही. सुख आलं तरी अहंकार उभाळत नाही. कारण आत एक स्थिर आधार मिळालेला असतो, तो म्हणजे नामाचा आधार. संत म्हणतात, जप जेव्हा प्रयत्नातून सुटतो तेव्हाच तो अखंड होतो. म्हणजे जपासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. जीवनच जपमय होऊन जातं. प्रिय श्रोते हो, अखंड जप ही काही अचानक मिळणारी सिद्धी नाही. ती निष्ठेने घेतलेल्या ठराविक जपाचं फळ आहे. आज घेतलेली एक माळ उद्या अंतःकरणात उमलणाऱ्या अखंड जपाचं बीज असते. म्हणून जप सोडू नका. अनुभूतीची अपेक्षा नको. नामावर विश्वास ठेवा. एक दिवस असा येतो की आपण जप घेत नाही, नामच आपल्याला धरून ठेवतं. हीच अखंड जपाची खरी अनुभूती आहे. राम नाम, विठ्ठल नाम, कोणताही नाम जप करा. आशा आहे आजचा हा पॉडकास्ट आपल्याला नक्कीच आवडला असेल. आमचा पॉडकास्ट पाहण्यासाठी आपला धन्यवाद. तर पुन्हा भेटूया पुढील आध्यात्मिक संदेशासह. तोपर्यंत ओम शांती शांती शांती.